मेटा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सारखे सोशल मीडिया ॲप्स चालवणारी जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी. या कंपनीचे मार्केट व्हॅल्यू $1.5 ट्रिलियन आसपास आहे, जी जगातल्या अनेक देशांच्या GDP पेक्षाही जास्त आहे. पण या कंपनीनं अलीकडेच एक असा निर्णय घेतला ज्यानं IT क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजवली. हा निर्णय आहे ले ऑफचा. मेटानं एका फटक्यात कंपनीतले 10% कर्मचारी म्हणजे जवळपास 8,000 लोकांना कामावरून काढून टाकलं. त्या कर्मचाऱ्यांना आधी वर्क फ्रॉम होम देण्यात आलं, त्यानंतर त्यांना अचानक कामावरून काढून टाकल्याचा ईमेल आला. एप्रिल महिन्यात ऑरेकलनं एका रात्रीत 30,000 लोकांना काढून टाकलं होतं. त्याआधी अमेझॉननं 14,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. अलीकडेच मायक्रोसॉफ्ट आणि सिस्को सारख्या कंपन्यांमधूनही ले ऑफच्या बातम्या आल्या आहेत. त्यातच आता मेटामध्येही ले ऑफ झाल्यानंतर इथून पुढे IT कर्मचाऱ्यांचं भविष्य काय, असे प्रश्न उभे राहत आहेत. पण मेटा सारख्या कंपनीत एवढा मोठा ले ऑफ कसा झाला? 8,000 कर्मचाऱ्यांना एका फटक्यात का काढून टाकण्यात आलं? या मागचं कारण काय? यानंतर आता IT क्षेत्रात काय भविष्य उरलंय? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी मेटामध्ये झालेल्या ले ऑफ बद्दल जाणून घेऊ. तर झालं असं की बुधवारी 20 मेच्या दिवशी कंपनीतल्या अनेक कर्मचाऱ्यांना अचानक एक ईमेल आला. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार हा ईमेल सगळ्यात आधी मेटाच्या सिंगापूरमधल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजता पाठवण्यात आला. या ईमेलमध्ये कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हटलं होतं की दुर्दैवानं कंपनीतला तुमचा रोल संपुष्टात आलाय. हा ले ऑफ म्हणजे कंपनी अधिक कार्यक्षमतेनं चालवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. यामुळे कंपनीला इतर इन्व्हेस्टमेंटची भरपाई करण्यास मदत होईल. जर तुम्ही अजूनही ऑफिसमध्ये असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमच्या डेस्कवरच्या वैयक्तिक वस्तू गोळा करा आणि घरी जा, असं या ईमेलमध्ये म्हटलं होतं. नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यानंतर लगेच या कर्मचाऱ्यांचे ID कार्ड ब्लॉक करण्यात आले. तसंच त्यांचा कंपनीतला इंटरनल एक्सेसही काढून टाकण्यात आला. कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं की त्यांना 1 तासाच्या आत कंपनीच्या अल्युमनाय पोर्टलवर शिफ्ट केले जाईल, जिथे ते त्यांचा उरलेला पगार, विजाची स्थिती आणि इतर प्रकारची माहिती पाहू शकतील. सिंगापूरमधल्या कर्मचाऱ्यांना हा ईमेल आल्यानंतर थोड्याच वेळात अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशातल्या कर्मचाऱ्यांनाही अशाच प्रकारचे ईमेल आले. समोर आलेल्या माहितीनुसार मेटानं कंपनीतल्या तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. बिझनेस इनसाइडरच्या एका रिपोर्टनुसार या ले ऑफ आधी मेटामध्ये जगभरात 78,000 कर्मचारी काम करत होते. याचाच अर्थ मेटानं एका फटक्यात आपल्या 10% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. महत्त्वाचं म्हणजे मेटानं ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं त्यांना त्या दिवशी वर्क फ्रॉम होम देण्यात आलं होतं. कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर जेनेल गेल यांनी या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की आजच्या दिवशी ऑफिसमध्ये येण्याऐवजी घरूनच काम करा. आता असं म्हटलं जात आहे की कामावरून काढून टाकल्यानंतर कर्मचारी ऑफिसमध्ये गोंधळ घालतील, अशी भीती कंपनीला होती. त्यामुळे हे टाळण्यासाठी मेटानं या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेतला. कर्मचाऱ्यांना अचानक वर्क फ्रॉम होम मिळाल्यानंतर कंपनीत काहीतरी मोठं होणार आहे अशी कल्पना अनेकांना आली होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ होईल याचा अंदाज फार कमी लोकांना होता. त्यामुळेच मेटाचा हा निर्णय एवढा धक्कादायक मानला जातोय. मेटाकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांना सेव्हरन्स पॅकेजही दिले जाते. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेज म्हणून 16 आठवडे म्हणजे जवळपास 4 महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यानं 1 वर्ष पूर्ण केलंय त्याला 2 आठवड्यांचा अतिरिक्त पगार मिळेल. ज्यानं 5 वर्ष पूर्ण केली त्याला मूळ पगाराशिवाय 10 आठवड्यांचं अतिरिक्त वेतन दिलं जाईल. एवढंच नाही तर ले ऑफमुळे नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट कालावधीपर्यंत हेल्थ केअर बेनिफिट्स मिळत राहतील. तसंच काही कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांपर्यंत मेडिकल कव्हरेज मिळणार आहे. अमेरिका आणि बाहेरच्या देशातल्या कर्मचाऱ्यांनाही या सुविधा मिळणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मेटामध्ये एवढा मोठा ले ऑफ का झाला? कंपनीनं आपल्या 10% कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे अचानक कामावरून का काढून टाकलं? तर या ले ऑफ मागचं सर्वात मोठं कारण आहे मेटाची AIच्या क्षेत्रातली गुंतवणूक. खरं तर मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग हे कंपनीची कार्यपद्धती पूर्णपणे बदलत आहेत. त्यासाठी त्यांना मेटामध्ये ले ऑफ करणं गरजेचं झालंय. मेटाला इथून पुढे AI क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची आहे. कंपनी या एका वर्षात AI डेटा सेंटर्स आणि सुपरफास्ट कम्प्युटर चिप्सवर तब्बल $145 बिलियन पर्यंत खर्च करण्याची योजना आखते. कंपनीला जर AI वर एवढा मोठा खर्च करायचा असेल तर इतर खर्च कमी करावे लागतील. त्यासाठीच या 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. हे करून कंपनीचा दैनंदिन खर्च कमी करण्याचा मेटाचा प्लॅन आहे. मेटानं आता रोजच्या अंतर्गत कामं करण्यासाठी AI टूल्सचा वापर सुरू केलाय. ॲडमिनिस्ट्रेशन आणि बेसिक कोऑर्डिनेशनची जी कामं आधी कर्मचाऱ्यांकडून केली जायची
त्यासाठी आता एआयचा वापर केला जातोय. थोडक्यात मेटाला आता अशी कंपनी बनायची आहे ज्या कंपनीत कर्मचाऱ्यांचे छोटे छोटे ग्रुप्स असतील, जे अत्यंत ऍडव्हान्स एआयचा वापर करून काम करतील. ही कामं करण्यासाठी एवढे दिवस इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती, पण आता त्यांना कामावरून काढून वर्क फोर्स कमी करण्याचा मेटाचा प्लॅन आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मेटा फक्त कर्मचाऱ्यांचं ले ऑफ करत नाहीये, तर कर्मचाऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजीशी जुळवून घेण्यासाठी मदत करत आहे. कंपनीच्या एचआर हेड जेनेल गेल यांनी सांगितलं की कंपनीच्या 7,000 कर्मचाऱ्यांना लवकरच नव्या एआय आधारित टीम्समध्ये ट्रान्सफर केलं जाईल. याद्वारे मॅनेजमेंट लेव्हलवरचं काम कमी केलं जाईल. तसं पाहिलं तर मेटानं यावर्षी केलेला हा पहिला ले ऑफ नाहीये. कंपनीनं याआधी जानेवारीमध्ये रियालिटी लॅब्स डिपार्टमेंटमध्ये ले ऑफ केला होता. त्यानंतर मार्चमध्येही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये नोकर कपात झाली होती. पण त्या ले ऑफची स्केल छोटी होती. आता जो ले ऑफ झालाय तो फार मोठा आणि जगभरात झालेला आहे. पण मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलंय की या ले ऑफ नंतर आता या वर्षी मेटामध्ये आणखी नोकर कपात होण्याची शक्यता नाहीये. मुळात मेटा ही काही एकमेव टेक किंवा आयटी कंपनी नाही जिनं अलीकडच्या काळात नोकर कपात केली. यावर्षी एप्रिल महिन्यात ओरेकलनं तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं, ज्यातले 12,000 कर्मचारी एकट्या भारतातले होते. ओरेकल ही कंपनी स्वतःचे एआय डेटा सेंटर्स उभारत आहे. यासाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली होती. अमेझॉनमध्येही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ले ऑफ झाला होता. त्यावेळी कंपनीतून तब्बल 14,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं होतं. यामागचं कारण म्हणजे कंपनीच्या कामात एआयचा वापर वाढला आहे. अमेझॉन आता जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जास्त लक्ष देते, त्यामुळे कंपनीत नोकर कपात करण्यात आली आहे. आता हेच मेटामध्ये पण घडलं आहे. मेटानं एआयचं कारण देऊन 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. झुकरबर्ग यांनी म्हटलंय की यावर्षी आणखी ले ऑफ होणार नाहीत, पण तरी सुद्धा एआयमुळे आयटी आणि टेक कंपन्यातले सिक्युअर जॉब्स हळूहळू कमी होत आहेत. ही रियालिटी आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? आता आयटी क्षेत्राचं भविष्य काय, याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.